काय ग, मीनू उठली नाही अजून? आज जाणार नाही का शाळेत? मी उठवलं सकाळी तिला, अजून कशी आली नाही? थांबा बघून येते. काय ग मीनू, बरं वाटत नाहीये का? हो अगं, माझं पोट दुखतंय. मला नाही जायचं आज शाळेत. पिरियड सुरू झालेत का तुझे? हो. अगं पिरियड्स म्हणजे काही आजार नाहीये, ते दर महिन्याला येणारच. तेच ना ग, कशाला येतात हे सारखे? एक तर पोट दुखतं आणि ना घाण वाटते मला. जाऊन ते मध्येच पॅड बदला. सगळ्यांना कळतं मला पिरियड झालेत ते. आणि आज तर पीटीचा तास पण आहे. मी नाही जाणार आई. अगं हो, मला समजतंय की तुला हे पिरियड्स आणि त्यामुळे होणारं ब्लीडिंग ते सगळं घाण वाटतंय, त्याचा त्रासही होतोय. पण तुला माहितीये का, आपल्यालाच पिरियड्स का येतात? नाही. तुम्हाला यावर्षी सायन्सच्या पुस्तकात स्त्री जननेंद्रिय किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा ऑर्गन्स याबद्दल थोडी माहिती होती, बरोबर? हो, होती ना थोडीफार. पण मला फारसं काही कळलं नाही ग त्यातलं. हे बघ, आपल्या पोटामध्ये असतं गर्भाशय आणि गर्भाशयाच्या खाली जोडलेला असतो तो भाग म्हणजे योनिमार्ग किंवा वजायना. गर्भाशयाच्या वरच्या बाजूला दोन्हीकडे पाऊच सारखा भाग असतो, तो म्हणजे बीजकोश किंवा ओव्हरीज. आता बघ आपल्याकडे जेव्हा पाहुणे येणार असतात तेव्हा आपण आधीच सगळी तयारी करून ठेवतो की नाही? तसंच आपलं शरीरही पुढच्या काही गोष्टींसाठी तयारी करत असतं. म्हणजे काय? कसली तयारी? अगं म्हणजे पुढे अजून काही वर्षांनी जेव्हा बाळ होणार असतं त्याची तयारी आपलं शरीर आत्ता म्हणजे किशोर वयापासून करतं. आपल्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये दर महिन्याला थोडं थोडं करून रक्त साठवलं जातं, जेणेकरून जेव्हा बाळ पोटामध्ये तयार होणार असेल तेव्हा त्याचा उपयोग होईल. पण आत्ता आपल्या पोटामध्ये बाळ येणार नाहीये की नाही, म्हणून साठवलेल्या रक्ताची शरीरामध्ये गरजच नाहीये, बरोबर? आणि म्हणूनच हे साठवलेलं रक्त महिन्यातले 4-5 दिवस शरीरातून बाहेर टाकलं जातं. यालाच मासिक पाळी किंवा पिरियड्स येणं असं म्हणतात. हो, असं आहे का? पण मग मुलांना का नाही येत पिरियड्स? अगं मुलांमध्ये गर्भाशयच नसतं, त्यामुळे त्यांना पिरियड्स येत नाही. आता लक्षात आलं मुलींनाच का पिरियड्स येतात आणि कशासाठी ते? हो आई, आलं लक्षात. पण पिरियड्स मध्ये पोट, कंबर हे सगळं का दुखतं ग? अगं गर्भाशयातून रक्त बाहेर जात असताना इतर अवयवांवर त्याचा ताण येतो आणि म्हणून पोट, कंबर, छाती वगैरे दुखत असतो. आणि हार्मोनल चेंजेसमुळे बऱ्याचदा मूड स्विंग्स होतात. सुरुवातीला हा त्रास वाटू शकतो, पण हा आपल्या शरीरातला आणि आयुष्यातला महत्वाचा भाग आहे की नाही, तर त्याची घाण वाटण्याचं काहीच कारण नाहीये, बरोबर ना? आणि सगळ्याच मुलींना खूप त्रास होतो असंही नाही. प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे कमी जास्त त्रास होऊच शकतो. आणि जरी खूप त्रास झाला तरी आपण डॉक्टरांची मदत घेऊ शकतो. आणि अगं पिरियड असले तरी आपण आपलं रोजचं काम, अगदी व्यायाम सुद्धा करायला काहीच हरकत नाही. उलट ते केलंच पाहिजे. पण आई अगं, तुला माहितीये का, माझी मैत्रीण पॅड ऐवजी कापड वापरते. अगं अजूनही काही घरांमध्ये कापड वापरलं जातं, पण ते कापड सुती असणं गरजेचं आहे. आणि पाळीच्या दिवसात तर रोज ते गरम पाण्याने स्वच्छ करायला हवं. जर ते ओलसर राहिलं तर त्यातून जंतू संसर्ग होऊ शकतो. तसंच मी तुला मागे सांगितलं होतं की नाही, पॅड सुद्धा दिवसातून 2-3 वेळा बदलणं आणि नंतर ते कागदात गुंडाळूनच कचरापेटीत टाकणं गरजेचं आहे. आणि अगं याबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे. अजूनही याबद्दल बरेच गैरसमज आहेत. जसं पाळीच्या दिवसात बाजूला बसणं, देवाला आणि कुठल्या वस्तूंना न शिवणं हे पाळतात लोक. अगं पण याला काहीही शास्त्रीय आधार नाहीये, हे गैरसमज आहेत. आणि यात सांगण्यासारखा महत्वाचा मुद्दा म्हणजे मुली किंवा बायका पूजा वगैरे असेल तर पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेतात. ते तर अगदीच घेऊ नये, कारण त्याचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. बघ मी बोलतच बसले. काय करतेयस तू? जातेयस शाळेत की करतेयस आराम? नाही आई, मी जाते शाळेत. मला नाही घाण वाटणार आता.
तू नको काळजी करूस, मी करेन मॅनेज.